हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, काही महत्त्वाचे वचन आज आम्ही पाहणार आहोत. महत्त्वाचे वचन, त्या वचनाद्वारे आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद, देवाची कृपा आणि आमच्या सर्व गरजा पूर्ण होतील. आणि सर्वसाधारणपणे आमच्या दैनंदिन गरजा आहेत काय आपण पाहूया. आमच्या दैनंदिन गरजा, आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही गरज पडतो. गरज म्हणजे आम्ही कधीकधी कर्जबाजारी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कधीकधी बिमारीने तोजून जातो आणि कधीकधी आम्ही गरिबी आहे. आणि हे सर्व ह्याद्वारेच आमच्या जीवनामध्ये आम्हाला संकट येतात, दुःख येतात, आमची प्रगती होत नाही. तर याच्यासाठी आपण चांगले महत्त्वाचे वचन पाहणार आहोत आणि त्या वचनाद्वारे आपण रोज प्रार्थना केल्याने आमच्या जीवनामध्ये नक्की आमची परिस्थिती दूर होणार, आमच्या गरजा पूर्ण होणार आणि देवाची कृपा आमच्यामध्ये येणार. आम्ही पाहतो फिलिप्पीकरास अध्याय 4:19 मध्ये पाहतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, संत पौल लिहित आहे, माझा देव आपल्या संपत्त्यानुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवी. प्रियजनो, हे वचन संत पौल जेलमध्ये असताना लिहित होता. जेलमध्ये असताना त्यांनी लिहिलं आणि ह्या वचनाद्वारे आम्हाला शिकवत आहे की पिता परमेश्वर आपल्या भंडारातून आपल्या लेकरांसाठी आपल्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आपली गरज पूर्ण करणार. आणि खरोखर प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे वचन आपण रोज म्हणूया. जेव्हा आम्हाला गरज आहे किंवा काही अडचण आहे, त्रास आहे, ह्या वचनाद्वारे आम्ही प्रार्थना करूया. खरोखर आमच्या जीवनामध्ये यश येणार. दुसरं महत्त्वाचं वचन आपण पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, यशायाचा ग्रंथ अध्याय 53:5 मध्ये आम्ही वाचतो, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, खरोखर आम्हाला देवाच्या दुःखाने, देवाच्या सहन केल्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. येशूच्या रक्ताने आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. येशूच्या शरीरावर झालेल्या घावाने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे वचन जे आहे फक्त आमचे आरोग्यच नाही किंवा फक्त आमच्या दुःखच नाही, तर सर्व गरजा आम्ही जेव्हा जीवनामध्ये, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही कधी आम्हाला दुःख होते, आम्ही तुटून जातो, आमचं मन शांत राहत नाही, की अशा वेळेस आम्ही हे वचन आपण रोज वाचावं. जेव्हा आपण हे रोज वचन वाचतो तेव्हा आमच्या जीवनातले दुःख, आमच्या जीवनातल्या अडचणी पूर्ण होतात आणि आम्हाला आरोग्य मिळते आणि देवाची आम्हाला कृपा मिळते. आणि तिसरे वचन फार महत्त्वाचं आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. आम्ही अनुवाद ग्रंथाचा अध्याय 28:12 मध्ये आम्ही वाचतो, परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाहीत. प्रियजन हो, हे सुंदर वचन, असे हे 3 वचन आपण रोज वाचत आहोत. आणि ह्या तिसऱ्या वचनाद्वारे, अनुवाद ग्रंथाच्या वचनाद्वारे आमच्या जीवनामध्ये कधीही काही कमी पडणार नाही. आम्हाला कोणाला काही उसने मागावं लागणार नाही, आम्ही लागण्यास दुसऱ्याला देणार. परंतु रोज हे वचन आपण वाचूया प्रिय बंधू आणि भगिनींनो. रोज आपण हे वचन वाचल्याने, या वचनाद्वारे आपण प्रार्थना केल्याने आम्हाला देव सर्व गरजा आमच्या पूर्ण करणार. फिलिप्पीकरास अध्याय 4:19, यशायाचा ग्रंथ अध्याय 53:5 आणि अनुवाद ग्रंथाचा अध्याय 28:12 हे वचन आपण रोज वाचूया प्रिय बंधू आणि भगिनींनो. भक्तिभावाने वाचूया, देवाला आपण आग्रहाने मागू. देवा, तू हे वचन सांगितलं आहे, तुझे वचन आहे आणि तुझ्या वचनानुसार तू आम्हाला चालवतोस. आणि हे वचन जेव्हा आमच्या जीवनामध्ये येते तेव्हा खरोखर तुझी कृपा आमच्यावर येते. अशा प्रकारे आपण वचनामध्ये प्रार्थना करूया आणि वचन वाचूया. देवाची कृपा आमच्यावर नक्की येईल. प्रियजन हो, या वचनानुसार आम्ही प्रार्थना करणे शिकूया, प्रार्थना करूया, वचन वाचूया. देवाचे आभार.